Hello, my dear friends. Once again, I welcome all of you on Professor Dhanaji Arya English Dais. My dear friends, as we have been discussing the series of the model auxiliaries, today we are going to discuss about very important structures of must. When we discuss about must, first of all, we have to discuss about the meaning of must. As you know, what is a must? Must is a strong compulsion. मस्टचा अर्थ आपण ते केलंच पाहिजे अशा पद्धतीचं स्ट्रॉंग कंपल्शन बोलण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी आपण मस्ट वापरतो. मस्ट सोबत आपण क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म वापरतो मित्रांनो. होय, येस. तर याच मस्टचे स्ट्रक्चर्स आज आपण बघणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेला जो बेल आयकन आहे त्याला हिट करा आणि जर कंटेंट तुम्हाला आवडला नक्की लाईक करा. आणि येस, हा कंटेंट जर तुम्हाला युजफुलही वाटतोय तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. माय डिअर फ्रेंड्स, as we are discussing about this, let's begin that what are the constructions of this must. So yes, when we think about must, that must is a strong compulsion. Already I told you. With must we use verbs first form and then we say I must complete my work in time. मी माझं काम वेळेत पूर्ण केलंच पाहिजे. So what is this? This is a strong compulsion. We must stay at the home in this pandemic. This is a compulsion to all of us. आपण घरीच थांबलं पाहिजे in this pandemic, you know. अशा पद्धतीने या मस्टचा उपयोग आपण स्ट्रॉंग कंपल्शन व्यक्त करण्यासाठी, स्ट्रॉंग कंपल्शन सांगण्यासाठी आपण करतोय. होय मित्रांनो, जेव्हा परत या मस्टचं तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल, मस्ट नॉट असं म्हणतोय, किंवा याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला करायचा असेल तर तो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे आपण मसंट करू शकतोय. मस्ट नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मसंट. आणि आपण असं म्हणतोय वी मसंट वेस्ट अवर टाइम. आपण आपला वेळ वाया नाही घालवला पाहिजे, नाहीच घालवला पाहिजे. वी मसंट disturb him in his study. आपण त्याला त्याच्या अभ्यासात नक्की डिस्टर्ब नाहीच केला पाहिजे. येस, अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह बोलतोय. जेव्हा याचे एसनो टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला बनवायचे असतील तेव्हा मस्ट आपण सुरुवातीला घेऊया आणि म्हणूया मस्ट वी गो देअर इन टाइम. तिथे आपल्याला वेळेत गेलंच पाहिजे का? मस्ट वी कंप्लीट धिस वर्क बिफोर द एंड ऑफ धिस मंथ. या महिन्याच्या शेवटच्या पूर्वीच किंवा या महिन्यापूर्वीच म्हणजे हा संपण्यापूर्वीच आपण हे काम पूर्ण केलंच पाहिजे का? अशा पद्धतीचा एसनो टाइपचा क्वेश्चन आपण करतोय. एसनो टाइपचा निगेटिव्ह क्वेश्चन आपल्याला करायचा असेल तर आपण सुरुवातीला मस्टंट घेऊ शकतोय किंवा मस्ट सब्जेक्ट आणि नॉट वापरून सुद्धा निगेटिव्ह क्वेश्चन आपण करू शकतोय. आपण म्हणतोय मस्टंट वी हेल्प हिम. आपण त्याला मदत केलीच नाही पाहिजे का? मस्टंट वी कंप्लीट अवर टार्गेट इन दिस मंथ. या महिन्यामध्ये आपण आपलं टार्गेट कंप्लीट केलंच नाही पाहिजे का? याचेच जर WH क्वेश्चन करायचे असतील मित्रांनो तर आपण म्हणूया ॲट व्हॉट टाइम मस्ट वी मीट टुडे. ॲट व्हॉट टाइम हा क्वेश्चन वर्ड आहे. त्यानंतर हेल्पिंग म्हणजे मॉडेल मस्ट घेतोय, त्यानंतर सब्जेक्ट आणि मग राहिलेला जो वर्ब आहे आणि मग राहिलेला भाग आपण वापरतोय आणि मी म्हणतोय ॲट व्हॉट टाइम मस्ट वी मीट टुडे. आज आपण किती वाजता भेटलं पाहिजे? किंवा आपण असं म्हणतोय ॲट व्हॉट टाइम मस्ट शी लीव्ह द ऑफिस. तिने किती वाजता ऑफिस सोडलंच पाहिजे. अशा पद्धतीने आपण WH क्वेश्चन सुद्धा विचारतोय. आणखी एखादं उदाहरण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर वाय मस्ट आय गो देअर. मी तिकडे का गेलंच पाहिजे? नाही गेलं तर चालणार नाहीये का? का मी तिकडे गेलंच पाहिजे? वाय मस्टंट यू कम हियर. तू इकडे का आलाच नाही पाहिजे? अशा पद्धतीने आपण ही 6 प्रकारची कन्स्ट्रक्शन्स मस्ट वापरून करतोय. पण याच मस्ट सोबत जर आपण बी वापरतोय, बघा मित्रांनो, बीचा अर्थ असणे असा आहे.
जेव्हा असणे म्हणतोय आणि मागे मस्ट म्हणजे कंपल्शन, बीचा अर्थ असणे, दोघांना आपण जोडूया आणि म्हणूया आय मस्ट बी अलर्ट. मी अलर्ट असलंच पाहिजे. आय मस्ट बी ॲट माय होम. मी माझ्या घरी असलंच पाहिजे. ही मस्ट बी मॅड. तो जर काहीही करत असेल तर आपण काही प्रेडिक्शन करतो आणि डोक्यात ठरवून घेतो आपण तो नक्की वेडाच असला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं प्रेडिक्शन्स लावतोय आणि म्हणतोय आपण तो नक्की वेडाच असला पाहिजे. ही मस्ट बी बिझी. जर तो तुमचा कॉल उचलत नसेल किंवा तो तुम्हाला काही रेस्पॉन्ड करत नसेल तर कोणीतरी तुम्हाला म्हणतंय अरे यार सोड ना, तो नक्की बिझी असेल. ही मस्ट बी बिझी समवेअर. याला परत निगेटिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला करायचे असतील तर पहिल्या उदाहरणात मस्टच्या बद्दल मी जसं बोललो त्याच नियमाने याचे निगेटिव्ह क्वेश्चन्स आपण करू शकतोय. फॉर एक्झाम्पल, एखादा जर मला क्वेश्चन करायचा असेल तर मी असं म्हणेन मस्ट वी बी देअर इन टाइम. आपण तिकडे वेळात असलंच पाहिजे का, वेळेत आपण तिकडे असलंच पाहिजे का, असं बोलण्यासाठी आपण मस्ट बीचा उपयोग करतोय आणि बीच्या समोर जस्ट आपण एखाद्या सब्जेक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन देतो, माहिती देतोय. म्हणजे त्याचं ठिकाण, तो कोठे असलाच पाहिजे, तो काय असलाच पाहिजे, अशा पद्धतीने बीच्या समोर आपण सब्जेक्टला डिस्क्राईब करतोय आणि म्हणतोय ते सब्जेक्ट म्हणजे तो जो काही नाम आहे, जे काही करता आहे वाक्यातला, तो असलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपण व्यक्त होतोय. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा या मस्ट बी सोबत आपण क्रिया घेतोय, लेट मी रिपीट, या मस्ट बी सोबत जेव्हा आपण क्रिया घेऊया त्या क्रियेला ING लावावं लागेल. का? टू बीच्या क्रियापदांच्या समोर जेव्हा केव्हा आपण क्रिया वापरूया ऑब्वियस आपण त्याच्यासमोर ING लावतोय आणि चालू क्रिया आपण बोलायला लागतोय, कंटिन्यू ऍक्शन आपण व्यक्त करायला लागतोय. मग आता मस्ट कंपल्शन आहे, बी आहे, टू बीचं क्रियापदासारखा वापर करतोय आणि त्याच्यासमोर ING म्हणजे करत असं म्हणत असतो आपण. आणि मस्ट स्ट्रॉंग कंपल्शन. कसं म्हणूया मग, अरे यार आय हॅव टू गो नाव, मला आता गेलं पाहिजे. का? ही मस्ट बी वेटिंग फॉर मी. तो माझी अवश्य म्हणजे नक्की वाट पाहतच असेल. तो माझी नक्की वाट पाहतच असेल. ही मस्ट बी वेटिंग फॉर मी. He must be taking his dinner at this time. ही त्याची रोजची वेळ आहे आणि नक्की तो या वेळेला त्याचं डिनर नक्की तो घेतच असेल. अशा पद्धतीने त्याची कंटिन्यू ऍक्शन या ठिकाणी आपण मस्ट बीच्या समोर क्रियेला ING लावून आपण या ठिकाणी कंटिन्यू ऍक्शन व्यक्त करतोय. नंतर मित्रांनो, या मस्ट बी सोबत जेव्हा क्रियापदाचा तिसरा रूप वापरला जातो तेव्हा ती सिच्युएशन पॅसिव्ह व्हॉइसची असते. व्हेन वी टॉक अबाउट मस्ट बी कम्प्लिटेड, हो ते कंप्लीट केलंच गेलं पाहिजे, पण कोणाकडनं तरी. मग आपण एक्झाम्पल बघूया. इट मस्ट बी कम्प्लिटेड इन टाइम बाय हिम. हे त्याच्याकडून वेळेत कंप्लीट केलं गेलंच पाहिजे. माय मोबाईल मस्ट बी रिपेअर्ड अप टू टुमारो. माझा मोबाईल उद्यापर्यंत रिपेअर केला गेलाच पाहिजे, म्हणजे केलाच पाहिजे. अशा पद्धतीने मोबाईल कोणाकडनं तरी रिपेअर केला गेलाच पाहिजे. दिस टॉपिक मस्ट बी कम्प्लिटेड टुडे. हा टॉपिक आज कंप्लीट केला गेलाच पाहिजे. दिस मस्ट बी अंडरस्टूड बाय यू. हे तुमच्याकडनं समजून घेतलंच गेलं पाहिजे किंवा घेतलंच पाहिजे. अशासाठी आपण मस्ट बी आणि मग क्रियापदाचा आपण तिसरा रूप वापरतोय. होय, यानंतर आणखी काही जे काही इंटरेस्टिंग कन्स्ट्रक्शन्स आपण बोलणार आहोत ते बोलत असताना मस्ट हॅव आणि मग त्याच्यासमोर काहीतरी आपण पजेशन आपल्याकडे जे आहे ते आपण व्यक्त करतोय. बघा, मस्ट हॅव आणि मग माझ्याकडे काहीतरी असलंच पाहिजे असं म्हणण्यासाठी त्याच्यासमोर पजेशन ठेवतोय. फॉर एक्झाम्पल, ही मस्ट हॅव इनफ बँक बॅलन्स. त्याच्याकडे इनफ म्हणजे पुरेसं बँक बॅलन्स असलंच पाहिजे. व्हॉट इज दिस? त्याच्याकडच्या पजेशन बद्दल आपण बोलतोय. त्याला जर आपण त्याच्याबद्दल बोलतोय, ही मस्ट हॅव सम प्रॉब्लेम. त्याला काहीतरी नक्की प्रॉब्लेम असला पाहिजे. सो ही डझंट रिसीव माय फोन. तो माझा फोन उचलत नाहीये.
अशा पद्धतीने जेव्हा आपण पोझिशन बोलतोय त्या पोझिशनसाठी ते पोझिशन फोर्सफुली त्याच्याकडे असलंच पाहिजे असं म्हणण्यासाठी मस्ट हॅव आणि मग जे काही पोझिशन असेल त्या पोझिशनचं आपण नाव आपण सांगतोय. ही मस्ट हॅव लॉट ऑफ टाइम नाव बिकॉज लॉकडाऊन इज गोइंग ऑन. त्याच्याकडे खूप सारा आता टाइम असलाच पाहिजे का तर लॉकडाऊन सुरू आहे. मस्ट हॅव आणि पोझिशन वापरलाय. यानंतर मित्रांनो या मस्ट हॅवच्या समोर आपल्याला परत या ठिकाणी बीनचा वापर करता येईल. आणि जेव्हा आपण असं म्हणतोय ही मस्ट हॅव बीन ॲट होम, तो घरी असायलाच पाहिजे किंवा तो नक्की घरी असेलच असं म्हणण्यासाठी ही मस्ट हॅव बीन ॲट होम असं म्हणतोय. ही मस्ट हॅव बीन मॅड, तो मॅड असलाच पाहिजे. म्हणजे मस्ट बी आणि मस्ट हॅव बीन या दोघांच्या उपयोगामध्ये फारसा काही फरक नाहीये. दोघांचाही उपयोग तसा सारखाच आहे मित्रांनो. जेव्हा या मस्ट हॅव बीनच्या समोर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरूया. लेट मी रिपीट. मस्ट हॅव बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच मस्ट हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप प्रेझेंट परफेक्ट सारखं जे स्ट्रक्चर आपण वापरलंय हा त्याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल. म्हणजेच प्रेझेंट परफेक्टचं स्ट्रक्चरचं पॅसिव्हाइज करण्यासाठी आपण हॅव बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेत असतो. आता इथे मस्ट हॅव बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतोय आणि पॅसिव्हाइज करतोय आणि मी असं म्हणतोय इट मस्ट हॅव बीन कंप्लीटेड इन टाइम. ते अवश्य किंवा नक्की वेळेत कंप्लीट केलं गेलेलं असावं. ते नक्की कोणाकडून तरी वेळेत कंप्लीट केलं गेलेलं असावं. दिस बाईक मस्ट हॅव बीन परचेस्ड बाय रोहित. ही बाईक रोहितकडनं नक्की परचेस केली गेलेली असावी. अशा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनसाठी आपण मस्ट हॅव बीन आणि क्रियापदाचा तिसरा रूप वापरतो मित्रांनो. आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. जसं हॅव बीन आणि क्रियापदाला आयएनजी, हॅड बीन आणि क्रियापदाला आयएनजी, शल हॅव विल हॅव बीन आणि क्रियापदाला आयएनजी, असे जे काही परफेक्ट कंटिन्युअस वाले आपण स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत तशाच पद्धतीने मस्ट हॅव बीन आणि क्रियापदाला आयएनजी सुद्धा आपल्याला वापरता येईल. आणि तो जो स्ट्रक्चर असेल तो होईल परफेक्ट कंटिन्युअस सारखा आणि आपण म्हणूया नक्की किंवा अवश्य ते करत आलेला असेल. असं बोलण्यासाठी आपण मस्ट हॅव बीन आणि क्रियापदांचा आयएनजी आपण तिथे लावतोय. फॉर एक्झाम्पल ही मस्ट हॅव बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून माझी नक्की वाट पाहत आलेला असावा. He must have been working in the bank for last so many years. त्याचा अनुभव बघता, त्याची हालचाल बघता, त्याचं एक्सपर्टाइज बघता आपण असं म्हणतोय की तो बँकेत खूप दिवसापासून काम करत आलेला असावा. ही मस्ट हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. ॲज तो तसा थकलेला दिसतोय तेव्हा आपण व्यक्त करतो अरे हो तो सकाळपासून नक्की काम करत आलेला असावा. तर अशा सिच्युएशन्समध्ये मित्रांनो मस्ट बी असलंच पाहिजे. त्यानंतर मस्ट बी प्लस क्रियापदाला आयएनजी, करत असावेत किंवा करत असलेच पाहिजेत, करत असावेत असं म्हणण्यासाठी मस्ट बी आणि V3 म्हणजे ती क्रिया केली गेलेलीच असली पाहिजे, क्रिया केली गेलेलीच असली पाहिजे. त्यानंतर मस्ट हॅव फक्त म्हणतोय मस्ट हॅव, त्याच्याकडे असलंच पाहिजे. त्यानंतर मस्ट हॅव बीन तो असलाच पाहिजे. मस्ट हॅव बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप ते त्याच्याकडून केलं गेलेलं असलंच पाहिजे. आणि मस्ट हॅव बीन आणि क्रियापदाला आयएनजी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सारखा जो स्ट्रक्चर आहे करत आलेला असावा किंवा नक्की तो करत आलेला, ती करत आलेली असावी असे बोलण्यासाठी हे अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स आपण वापरतोय मित्रांनो. आय एम शुअर यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस. तुम्हाला हे नक्की समजलेलंच असावं. अँड डोंट फॉरगेट टू शेअर, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड हिट द बेल आयकन माय डिअर फ्रेंड्स. थँक्स अ लॉट फॉर पेशंट लिसनिंग. थँक यू.